एका परिसरामध्ये दोन मुली होत्या, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या, पण या परिसरामध्ये राहणाऱ्या दोन मुली होत्या आणि त्या 18 वर्षापेक्षा कमी होत्या. त्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं नव्हतं. आणि त्या जेव्हा घरी आल्या तेव्हा मात्र त्या नशेच्या अवस्थेत होत्या. त्यांनी काहीतरी नशा केली आहे असं त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या मुलींना जाब विचारायला सुरुवात केली. पण मात्र त्या काय सांगतायत, कशा पद्धतीनं सांगतायत हे लवकर घरच्यांना समजलं नाही आणि त्यांनीसुद्धा व्यवस्थित सांगितलं नाही. पण मात्र काही वेळानंतर जेव्हा घरच्यांनी विश्वासात घेऊन त्या मुलींना घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी लगेचच जवळच्या पोलीस स्टेशनची धाव घेतली. कारण यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच पुणे जिल्ह्यातील. पुणे जिल्ह्यातील जे राजगुरुनगर आहे, याच राजगुरुनगर परिसरामध्ये राहणाऱ्या दोन मुली होत्या, 18 वर्षापेक्षा कमी होत्या आणि त्या त्यांच्या घरी दारूच्या नशेत गेलेल्या होत्या. कारण की सरळ सरळ त्या हलताना, झुलताना, बोलताना दिसत होत्या आणि की त्यांनी दारूचं व्यसन केलं आहे असं त्यांच्या घरच्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या मुलींना जाब विचारायला सुरुवात केली. आता जेव्हा त्या शुद्धीवर आल्या तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांनी विश्वासात घेऊन विचारला तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी जवळचं जे राजगुरुनगर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जाऊन आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली, तक्रार दाखल केली. त्या मुलींनी सांगितलं की त्या एका ठिकाणी त्यांच्या मित्राबरोबर गेल्या होत्या आणि मित्राबरोबर गेले असतानाच त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं, ते जे दोन तरुण होते त्या दोन तरुणांनी त्या दोघींना दारू पाजली आणि दारू पाजल्यानंतर त्यांना इंजेक्शनसुद्धा दिलं. ते इंजेक्शन ड्रग्सचं होतं आणि त्या ड्रग्सचं इंजेक्शन दिल्यामुळं त्या अतिशय म्हणजे त्यांना व्यसन झालं, एक मोठी नशा आली. त्यांना काहीही सुधरत नव्हतं, त्यांना काहीही समजत नव्हतं. मग त्याच अवस्थेत ते जे तरुण आहेत, ते जे आरोपी आहेत, ते या मुलींना घेऊन जवळच्या एका लॉजवर गेले आणि लॉजवर नेऊन त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करू लागले. आता त्या ज्या दोन तरुण्या होत्या त्या फुल नशेमध्ये होत्या, त्यांना काही सुधरत नव्हतं, काही समजत नव्हतं. पण ते तरुण त्यांच्यासोबत वारंवार तोच प्रकार करत होते. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत सोडतच नव्हते आणि त्यांचं सगळं मन भरल्यानंतर त्यांनी त्या तरुणींना त्या ठिकाणाहून सोडून दिलं आणि सोडून दिल्यानंतर त्या नशेच्या अवस्थेत घरामध्ये आल्या आणि घडलेला संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांना सांगितल्यानंतर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत त्या आरोपींचा तात्काळ शोध घेत दोघांना ताब्यात घेतलंय. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. पण मात्र यामधला जो तिसरा आरोपी आहे तो आरोपी सध्या फरार आहे. पण मात्र त्याचासुद्धा कसून चौकशी शोध पोलीस घेत आहेत असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, कशा पद्धतीचे व्यसन तरुणींना लागत आहे किंवा लावत आहेत आणि त्यामध्ये कशा पद्धतीच्या गोष्टी, घटना घडत आहेत, या सगळ्या गोष्टीला काय कारणीभूत आहे, कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.